कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या आंबेडकर भवनाचा पायाभरणी शुभारंभ आमदार आंबेडकर यांच्या हस्ते गारगोटी येथे संपन्न। राज्य शासनाच्या सामाजिक विकास योजनेतून मंजूर झालेले कोल्हापूर जिल्ह्यातील पहिलेच सर्वात भव्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथे साकारले जाणार असून या कामाच्या पायाभरणी शुभारंभ आज गारगोटी येथे आंबेडकर कॉम्प्लेक्स समोर मोठ्या उत्साहात पार पडला। गारगोटी येथील जुन्या बौद्ध विहाराच्या जागेवरच ही नवीन आणि भव्य इमारत होणार असून यासाठी आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रयत्नातून या कामासाठी तब्बल 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। या प्रसंगी भुदरगड तालुक्यातील आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता। कोल्हापूर जिल्ह्यात इतक्या मोठ्या निधीचे हे भवन पहिल्यांदाच होत असून त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय, प्रवाशांसाठी निवासस्थानाची सोय, त्याचबरोबर कार्यक्रमासाठी सभागृहाची सोय यासारख्या सर्व सोयी उपलब्ध होणार आहेत। त्यामुळे जिल्ह्यात अशी वास्तू पहिल्यांदाच साकारणार असल्याने आजूबाजूच्या परिसरातील तमाम आंबेडकरी अनुयायांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती। या कार्यक्रमाची सुरुवात सर्वात आधी रॅलीने झाली। शहाजी कांबळे यांसह विविध आंबेडकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते ही मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाच्या पायभरणीचा कार्यक्रम आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते पार पडला असून हा संपूर्ण विधी बौद्ध पद्धतीने पार पडला गेला। या विधीसाठी खास मुंबईवरून भंते प्रज्ञावंत यांना आमंत्रित करण्यात आले होते। तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भुदरगड तालुक्यातील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते PS कांबळे होते। तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक मिलिंद पा गरे सर यांनी केले। कार्यक्रमाप्रसंगी आमदार प्रकाश आंबेडकर यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल भुदरगड तालुका पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळ कांबळे यांनी त्यांचा सत्कार केला। आपल्या मनोगतात बोलताना आमदार आंबेडकर यांनी आंबेडकरी चळवळीचा भाग होता आल्याने जीवन सार्थ झाल्याची भावना व्यक्त केली। यावेळी व्यासपीठावर प्रकाश आंबेडकर यांच्यासमवेत त्यांचे वडील आनंदराव आंबेडकर ही उपस्थित होते। त्याचबरोबर RPI पक्षाचे आठवले गट प्रदेश चिव शहाजी कांबळे त्याचबरोबर विविध आंबेडकरी चळवळीचे मान्यवर देखील या प्रसंगी उपस्थित होते।